पुणे पालिकेला जलसंपदा विभागाकडून 714 कोटी रुपयांची थकबाकी नोटीस, जास्त पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी नोटीस, तर पालिकेनं तातडीनं 200 कोटी रुपये देण्याची मागणी. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करत तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. राज्यामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यामध्ये आजाराची लागण, सोलापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे 101 रुग्ण. पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांकडून 3 कोटी 4 लाखांचा दंड वसूल. गेल्या 11 महिन्यामध्ये 41,695 वाहनांवर कारवाई. पुण्यामधील थंडी गायब, गेल्या 2 दिवसांपासून शहरातील किमान तापमानामध्ये घट, बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पिंपरीमधील डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनामध्ये 10 देशांचा सहभाग असणार. 1 आणि 2 फेब्रुवारीला होणाऱ्या परिषदेमध्ये 1200हून अधिक तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी होणार. पुण्यामध्ये पीएमपी बस समोर तरुणीचा जीव घेणा स्टंट, बुलेट चालवताना तरुणीकडून हेल्मेटचाही वापर नाही. माधवी कुंभार असं स्टंट करणाऱ्या तरुणीचं नाव. पुण्याच्या राजगडमधील पंचायत समितीमध्ये आरोग्य संवाद परिषदेचं आयोजन, तालुक्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा आणि योजनांबाबत जागृती. पुण्यामधील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यामध्ये खड्डे पडल्यानं वाहन चालकांची तारांबळ, रस्त्याची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी.